विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमएससीआयट या कोर्समध्ये इलॅस्ट्रेशन 50 ते सिम्युलेशन क्वेश्चन आणि गाईड कसं सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन कसे सॉल्व करतात ते बघणार. दिलेले टेक्स्ट आपल्याला ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहे आणि त्या टेक्स्टला डार्क ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि त्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला होम टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून या फॉन्ट ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि त्यांनी जो दिलेला आहे तो फॉन्ट आपल्याला या फॉन्ट लिस्टमधून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर फॉन्ट कलरमधून आपल्याला डार्क ब्ल्यू हा कलर सिलेक्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटला आपल्याला सेव्ह करायचं आहे इन्व्हिटेशन कार्ड या नावाने. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे, सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉप ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, फाईल नेम एडिटवर क्लिक करायचं आहे, सेव्ह करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटला टेक नोट्स या नावाने आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करायचं, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवरती क्लिक करायचं आहे, फाईल नेमचं क्लिक करा आणि सेव्ह बटनवर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला एक नोट्स हे टेम्पलेट क्रिएट करायचं आहे. त्यासाठी सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नोट्स हे टेम्पलेट दिसतं आहे, त्याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर क्रिएट बटनवर क्लिक करा. या ठिकाणी आपले सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी करणार आहोत. गाईड टू वेबसाईट. एक नोट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला इटॅलिक करायचं आहे. एक नोट या हेडिंगला सिलेक्ट करा. होम टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून इटॅलिक या बटनवर क्लिक करा आणि दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये चाप्टर टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे आणि त्याला टॉपिक या नावाने रिप्लेस करायचं आहे. सर्वप्रथम आपण चाप्टरचा टेक्स्ट सिलेक्ट करूया. रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि रिप्लेस विथ या ठिकाणी टॉपिक एंटर करायचं आहे. रिप्लेस ऑल करायचं आहे. येस म्हणून ओके म्हणा, क्लोज करा, उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. टेम्पलेट फॉर एफिशिएंट नोट टेकिंग या नावाने आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज ऑप्शनवर जायचं आहे, डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी टेक नोट टेम्पलेट्स एफिशिएंट टेक नोट या नावाने आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. त्यानंतर सेव्ह बटन क्लिक करा, उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला एक डॉक्युमेंट दिलेलं आहे, त्याच्यात आपल्याला नवीन डॉक्युमेंट फाईल क्रिएट करायचं आहे, ओपन करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर जाणार, न्यू ऑप्शनवर क्लिक करणार आणि ब्लँक डॉक्युमेंट या टेम्पलेटवर क्लिक करणार. उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक पार्ट टेक्स्ट एंटर करायचे आहे. टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू. सर्वप्रथम आपण इन्सर्ट